तो आता गाणं आहे ना, लाल लाल कलरची बांगडी, तस लाल लाल कलरचा सूर्य दादा सकाळ सकाळ भेटला रे. थंडीचं वातावरण कमी आहे पण सूरज दादा समोर आहे रे. ए, चला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. हरे मुखे मन, हरे मोक्ष मना. अरे काही तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं हे व्ह्यूच्या वगैरे. बघा व्ह्यूज, बघा व्ह्यू, बघा व्ह्यू, बघा हा नजारा बघा भाई. 600 झाडं, मधून रस्ता, प्लेन रस्ता. काय पाहिजे अजून राव. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो मॉर्निंगचे आता वाटतं क्रीम झाले असेल, 5 वाजून गेले असतील. घड्याळचं हालत खराब म्हणजे घड्याळ गेलं आहे. सो घड्याळ नाही आता माझ्याकडे. मी आता निघालो आहे गावी जायला. ती बॅग तिकडे आहे, इकडे हेल्मेट आणि ही बॅग रेडी केले. बाईकनी चाललो आहे, रॉकीला घेऊन चाललो आहे. ऑब्वियसली मोठं ब्लॉग होणार आहे, दाखवतो तुम्हाला ही गोष्ट. कॅमेरा पण रेडी आहे मस्तपैकी. अजून जे पूर्ण सेटअप आहे ना तो दाखवतो तुम्हाला. हेल्मेट रेडी आहे, हेल्मेटला माउंट वगैरे रेडी करून ठेवलं एकदम टाईटमध्ये. बॅग आहे, ही बॅग आहे कशासाठी, तर ह्याच्यामध्ये गॅजेट्स आहेत, कॅमेरा वगैरेचे इक्विपमेंट्स, त्याच्यानंतर ग्लव्ज, तोंडाला वगैरे लावायचं ते सर्व, बलक लावा, त्यानंतर स्प्रे वगैरे बाईकचा वगैरे, ते जे गोष्टी आहेत ज्या लवकर मला क्विक भेटल्या पाहिजे. सो त्या गोष्टी आहेत. आणि ती बॅग पाठीमागे बांधली जाणार आहे. सो त्याच्यासाठी ज्या रस्त्यात त्या पण आतमध्ये आहेत. सो पंचिंग काय ते बोलतात ते सर्व त्या बॅगमध्ये आहे. हेल्मेट रेडी, नवीन हेल्मेटच घेऊन चाललो आहे. जॅकेट घालून जाणार आहे तो. आता हे घातलं आहे. सो एवढं सर्व रेडी करून घेतलं आहे. सो आता निघायचं आहे. मध्ये प्लॅन ठरला की गावी जायचं आहे. पप्पांना माहिती आहे, मम्मीला नाही माहिती की मी गावी येतो आहे. सो बाईकने वगैरे येतो आहे. मी गावी का जातो, गावी का जातो बोलतो, गावी जातो तेव्हा बाईक का घेऊन जातो, तेव्हा मी जास्त दिवस राहतो. कारण का इथं बाईक असेल तर मग ती जेव्हा जास्त वेळ उभी असेल त्याच्यानंतर मग ते काही ना काहीतरी मेंटेनन्सचं काम निघतं. सो त्यापेक्षा विचार केला की जास्त वेळ जाणार आहे, 1 आठवडाभरासाठी मी असणार आहे. सो बाईक घेऊनच जाऊया, समोर पण असेल आणि काय टेन्शन फ्रीमध्ये असेल. लवकरच निघालो आहे कारण का ऊन नको जास्त भेटायला. तरी बघूया आपल्याला किती वेळ लागतो त्याला. आय थिंक सो मी स्लोच जाणार, जास्त स्पीड नाही, कारण का कॅमेरासारखा मला काढ लाव करावं लागणार आहे. सो त्या सर्व गोष्टी आहेत. आता मी हे सर्व घेऊन खाली जातो आणि तुम्हाला सर्व हे लावतो पूर्ण बाईकला आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो. लेट्स गो. काही रॉकी रेडी आहे. बॅग पण अशा प्रकारे मी जे बांधले काहीतरी. तर कवर भेटत ना मला कुठं आहे तो. आता मी कवर वरून टाकला असता, म्हणजे वरती कवर हे करून परफेक्ट बसले. ह्याच्यात माझी पाठची बॅग पण बसेल बरोबर. सो हालायचं काही टेन्शन नाही, आरामात रॉफ्टअप लावू शकतो आता मी. तर रॉकीला थोडंसं वरून लोबिंग करतो आणि हेल्मेट तिथं ठेवलं आहे समोर जो तुम्हाला दिसतो आहे. मी जास्त बॅग बांधताना वगैरे नाही दाखवलं आहे, बिकॉज ऑफ आपल्याला मोटो ब्लॉगमध्ये जास्त सीन्स दाखवायचे. सो आता मी डायरेक्ट आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. कसं काय मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये आज डायरेक्ट लांबचाच पल्ला आहे. सो गावी जायचं आहे. लेट्स गो. पाठी बॅग वगैरे बांधलाय. हा व्ह्यू मी सिंगल लेन्स मोडमध्ये पहिल्यांदा आपला 360 काढलाय. सिंगल लेन्स व्ह्यू मध्ये. वाईड अँगल, अल्ट्रा वाईड अँगल याचा. सो हा कसा येतो याचा अंदाज नाही मला, थोडासा दिसतोय मला, बट येतो आय थिंक सो चांगला. सो जास्त उशीर न करता निघूया. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. चला आपली राईड सुरू करूया. कॅमेराचा घेऊन चाललोय. फक्त एवढंच की माईकची कमी आहे. बाकी माईक हेल्मेटच्या ब्लूटूथ मधलंच मी यूज करतोय. तर मस्तच विषय आहे. मी जास्त शूट पण नाही करणार, थोडंफार शूट करेन. कारण का मी जर बडबड करायला लागलो तर भाई व्लॉग 2-3 तासाचा पण करू शकतो. अशी कॅपॅसिटी आपल्याकडे सध्या. सो त्याच्या ह्याच्याने बघा आता सध्या तरी अंधार आहे. काही सनराईज होताना जो व्ह्यू आहे ना
तो मला तुमच्या समोर दाखवायचा आहे. सूर्योदय, सकाळचा सूर्योदय भाई. पेट्रोल पंपाच्या जवळ आलोय. चालू असलं पाहिजे. शेल तसा 24 आवर्स असतो, त्याच्यामुळे काय टेन्शन नसतं, पण असलंच पाहिजे भाई. तेव्हाच बरं वाटतं. पेट्रोल भरणं मुश्किल आहे की नाहीये. एवढं पेट्रोल नव्हतं बोललो, झाला कसं गेलं. उभी करू, हे पडेल ना. जास्त पण वरपर्यंत नको करू. 900 कर. हा बस. थँक्यू. हा, हे भाव चांगला होता, बोलत होता चांगला. त्याचा आवाज आलाय की नाही काय माहिती नाही. पेट्रोल कितीचा भरलाय? 7.46. 8.8 लिटर बसला ऑलरेडी. पेट्रोल होता गाडीमध्ये. सो काही आता बघा वातावरण असं आहे. सो मी डायरेक्ट तुम्हाला सूर्योदय झाल्यावर भेटतो. ऑलमोस्ट काय भाई, हा सिग्नल आगी समजा पनवेललाच पोहोचलो. इकडून आपल्याला राईटला जायचंय. 2 रूट पडतात, मी दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. कारण का आता सध्या तरी मला सिग्नल मधनं बाहेर पडायची इच्छा खूप होते. हा सिग्नल लागला की परत वांदे होतात. हा, सो बघा हा ट्रक जातोय, मला त्या रूटनी जायचंय ऍक्च्युली. बिकॉज ऑफ तो रूट जातो तो सिटी मधून जातो, आणि हा रूट जातो तो JNPT कडून जातो. सो मला ह्या रूटनी जायचंय, मला त्या रूटनी नाही जायचंय. हे बघा सिग्नल नाहीये तरी पण यांच्या गाड्या बघा भाई. आमचा सिग्नल आहे समोर बघा, काय विदाऊट सिग्नल निघतच नाही मी. सो हा JNPT ला रोड जातो, जिथून हायवे घेऊन मला पुढे जाऊन खाली उतरायचा. ब्रिज नाही घ्यायचं कंटिन्यू, तिकडून खाली उतरून मला जायचंय आपल्या ओल्ड आपलं पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि हा तिकडचा जो रोड आहे तो सिटी मधून जातो, जो की सिग्नल वगैरे भेटतात, त्याच्यामुळे मी त्या रूटने नाही जात. हा रूट पूर्ण खाली भेटतो. विचार करा, टाइम होतो 6:15, म्हणजे 6:18 झाली जेव्हा मी थांबलेलो. 5 मिनिटं झाली असतील. 23-24 मी निघालो होते. तर हा रोड भाई एक नंबर. तुम्हाला खरं सांगू, जर तुम्ही गाडी देताना तर ह्या रूटनी यायला काहीच हरकत नाही, कारण सिटी मधून सिग्नल भेटतात, कधी कधी ट्रॅफिक पण भेटते. तो हा रूट आहे ना पूर्ण खाली भेटतो. पूर्ण म्हणतात ना की नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे या रूटला. मी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. आणि मी ग्लोव्ज पण काढले, थोडस गरम व्हायला लागलं इकडं. आता गरमीमुळे थोडस आता ग्लोव्ज काढले, थोडस थंड वाटतंय हाताना, पण बरं वाटतंय. नंतर जेव्हा ऊन वाढेल तेव्हा आय थिंक सो मी ग्लोव्ज घालेल. हा जो रूट आहे हा म्हणतात ना आपला एअरपोर्टच्या इकडनं जातो. आपल्या इकडे सरळ गेलं तर आय थिंक सो लिहिलंय गोवा, पुण्याला पण जातो इकडे. नवी मुंबई एअरपोर्ट दाखवलंय, मुंबई दाखवलंय, उरण दाखवलंय, आणि JNPT हे एवढे त्या साईडला 4, आणि 2 इकडे गोवा आणि पुणे. सो आता आपल्याला जायचंय गोवा, म्हणजे गोव्याच्या रूटला. लेट्स गो बेब्स. ओहो, ते बघा आई, तुम्हाला बोललेलो सूर्योदय. सूर्यदादा आला, दिसतोय का तुम्हाला सूर्यदादा? भाई थंडी, धुकं पडले कसं काय माहिती, फॅक्टरीचं की काय माहिती, थोडी थंडी वाजता नव्हते, पण तिथं बघा सूर्योदय. मी बोललो की सूर्योदय पर्यंत पनवेलला असेल, आणि ते बघा दाखवणार तुम्हाला बोललेलो. कसे विषय, कसे खाली वाटते ना का, ते बघा भाई, खतरनाक वाटते. लाल 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 लाल, तो आता गाणं आहे ना, लाल लाल कलरची बांगडी, तस लाल लाल कलरचा सूर्य दादा सकाळ भेटला रे. थंडीचं वातावरण कमी आहे, पण सूरज दादा समोर आहे रे. चला गाई चासला, हा बघा घरच घेऊन चाललाय. काय करायला आला भाई, मोठा घरच घेऊन चालला. गाई हा JNPTचा हायवे आहे, सरळ आय थिंक सो पुण्याला जोडतो. एवढं मला काय माहिती नाही. सो आणि हा पुण्याला जोडतो. हा एवढा कुठं जातो म्हणजे पुण्याला, आणि इकडून लेफ्ट टर्न घेतला म्हणजे जस्ट आपण ब्रिज चढलो आणि खाली उतरलो की आपला रूट आला. आय थिंक सो मला या घराच्या साईडने जायला लागेल, खाली उतरायचं गोव्याच्या रूटला जायला. हा बघ घरच घेऊन फिरतो भाई, चालता फिरता घेर ब्रो.
आता पण आता जे राईड चालू केले आणि आता जे सर्व काही चालू केलंय ना मी काही नक्कीच रूट वगैरे आपला रूट तर काही कंटिन्यू लक्षात असतो कारण का आपण ह्याच रूटनी जात असतो. लेट्स गो गेम्स. किती वेळ तुझ्या पाठी थांबू? बघा फायनली इथून घ्यायचं लेफ्ट टर्न आपल्याकडे जायला. इकडे पनवेल इकडे आपल्याकडे जायला आणि तो समोर जैन पेठी. चांगलं काय आहे कसे किल्लो वगैरे सर्व काही आहे. आता आपल्याला इकडे दिसेल आपल्याला किती किलोमीटर जायचं आहे ते नाही. 28 अलिबाग आहे 57 पण आपल्याला अलिबाग नाही घ्यायचा वडकलवरून लागतो. महाड आहे 125. ओके सो महाड वरून अजून पुढे आपल्याला खेड त्या ठिकाणी जायचंय. सो आपण आलेलो आपल्या मेन रूटला ओल्ड मुंबई एक्सप्रेस हायवे वरती. सो तिथून आता क्रूज करून किती वेळात पोहोचतोय हे बघायला मला. आय थिंक सो झाले असतील 7 वाजले असतील. कर्नाळा या ठिकाणी पोहोचलोय. लहानपणीची आठवणी कुणाकुणाच्या आहेत का लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा भावनो. कर्नाळामध्ये पोहोचलोय. लहानपणी थांबून फोर व्हीलर मध्ये जाऊन गाडी थांबवायची आणि मस्तपैकी मग असे बाजूबाजूला माकडे वगैरे बसायची. आता तरी सध्या हा भावाने हात दाखव भावा. आता तरी सध्या कमी आहेत कारण का वॉल वगैरे लावलेले बघा आहेत दिसले का हे बघा. पहिलं लय थांबायचं आणि आता ह्या जर साईडिंग कोण जात असेल तर गाडी सावकाशीच चालवा का हे वॉल वगैरे केलंय त्यांच्यासाठी कारण मध्ये येऊन खूप हादसे व्हायचे. सो त्यांच्यासाठी केलंय बट तरी पण असतात येतात मध्ये वगैरे सो सीन होतो. सो त्याच्यासाठीच की कोणी पण चालवतं थोडस बघून. जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेस तर नसतातच तसे ते तरी पण बघून थोडीशी चालवा. आणि रूळ खूप मस्त केलाय आणि त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी मस्त केलंय की वॉलला हे केलंय आणि वरती बघा जे वरती ही जाळी हे केलंय की बाई त्यांना वरून जर ह्या साईडून ते बघा तिकडे वरती पण बसलेत. काय खतरनाक आहेत. मस्त सनराईज भेटलाय बघा. तर रॉकी मी आले सनराईज मस्त हायवे बघा खूप छान आहे. हो पूर्ण ट्रॅफिक हालतंय पूर्ण भाई जमीन. सो आता ब्रेक येतोय जस्ट तसाच फोटो काढायला रॉकीचे वगैरे तिकडे स्ट्रीट तलो. एक जो इकडे मठाच्या साईडला वरून कशिडी जुना एक्सप्रेस हायवे आणि हा जातो बोगद्याकडे. हा जातो जुना एक्सप्रेस हायवेकडे. सॉरी जुना कशिडी घाट जो घाटातून वरून ते पहिला घाट वगैरे रोड होता ना तो रोड तिकडे आणि माझा रोड इकडे. माझा रोड बोलतोय बोगदा इकडे. 2 रूट पडतात ना एक इकडून जाताना. एक ओल्ड वाला घाटातून जायचा वेडीवाकड्या रस्त्यातून आणि एक आहे तो कशिडी टनेल. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे हरे मुखे मन हरे मुख्य मना हरे मुखे मन हरे मुख्य मना. बाई काय वाईब येते सकाळी सकाळ टनल सकाळ सकाळ निघालोय. मस्त सूर्योदय बघितलाय. टनल मध्ये मस्त थंड वाटतंय. मस्तपैकी हरिनाम घेत चाललोय. भाई काय वेगळा फिलिंग आहे भाई. त्याच्यासोबत आपला रॉकी यार वेगळं चिल में दिल में सिंपल में डिम्पल कपाडिया आई नेक्स्ट लेवल फील होते मला. मजा येते ना मला काही खरं सांगतो खूप मजा येते की मला रात्रपर्यंत झोप लागली नाही. मला वाटलं की मी चुकीचं काही डिसिजन घेतलंय का उगाच बाईकनी कशाला जाऊ भेंडी कंबर दुखणार. आधीच आपलं तब्येत माझी हे झाले वाढले थोडस फिटनेस नाहीये. खरंच कंबर जाईल कंटाळा येईल परत घेऊन जा परत घेऊन या यार वैताग. परत ते कॅमेरा हँडल वगैरे करायचं ते कसं काय करणार. तो त्याच्या मी रात्रभर झोपलो नाही. बट सिरियसली सांगतो मला सकाळी असं वाटलं की आईला सकाळी लवकर उठेन आणि बॅग बी बांधायला वेळ जाईल हे जाईल ते जाईल असं तसं काहीच नाही भाई. 9:30 वाजता मी इथे कजेरी बोगद्याच्या अलीकडे काय म्हणजे विषयच नाही भाई. पटापट आलो ना काही असं जसं टाइमपास पण नाही. वेळ कुठे गेला मला थोडा थांबत थांबत की कॅमेरा काढा कॅमेरा लावा ह्याच्यामध्ये. सो त्या गोष्टीमध्ये गेला माझ्याकडे डायरेक्ट. हा कसं Insta360 आता मोठे आहे
तो डीजे वगैरे असतो ना तो छोटा, तो असतो ना, तो असा खालच्या लेवलला असतो, तो काय वाटत नाही आणि तो लाईट वेट असतो, ह्याच्या एवढंच असतो वेट, काय यांच्या एवढा काय याच्यापेक्षा कमी जास्त काहीतरी असेल. पण ना एक किती मिनिटं, 5-7 मिनिटात किंवा 10 मिनिटात आलो. तो कशेडी तिकडनं येणार घाटावरून, ते लवकर आलो इकडून. विषय आहे की नाही हार्ड केलाय. दाखवलं मंदिर बाहेरूनच, हे बघा काळकाई मातेचं मंदिर, आणि इकडं देवी मंदिर येते मेन जगदंबा, हे बघा. ओ भाई साहब, काय 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 काय, हा आता भेटलं ना रोड, चिपळूण इलेक्ट्रिक बस. सो आता मी ह्याच्या वाटेनच थांबेल, मी दाखवतो तुम्हाला. इकडे खेड रेल्वे स्टेशन आहे, हा तो दिसतो, हा खेड रेल्वे स्टेशन आहे. आणि इकडून मी आता लेफ्ट घेईन, जी रिक्षा गेली ना समोर, तिकडून लेफ्ट घेऊन पण आपल्या गलात बस इकडे जाते. तेच म्हटलं भाई इकडे थांबते, मग बस इकडे कधीपासून जायला लागली, इलेक्ट्रिक बस नाही इकडे. बघ बघ गेला असं आता, माणसं आले, ट्रेन आले कोणती. सो आता लागलोय मी माझ्या रोडला मस्तपैकी, चिल आहे आता, रिलॅक्स आहे भाई. आता आपल्या रोडला लागले की चिलच असणार ना, एक 15-20 मिनिटात पोहोचू शकतो मी. चला 15-20 मिनिटाचं अंतर कापून टाकू मग. मला हा सीन मी इकडे का कॅप्चर करतोय, कारण की इकडे मस्त झाड आहेत आजूबाजूला, आणि अशी वेडी वाकडी वळणी आहेत ना, वेडी वाकडी वळणी, स्वतःसाठी मी इकडे शूट करतोय. आणि मस्त वाटतं. हा जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय ना, माहित नाही कसा, ऍक्च्युली आहे ना, मी निघाल्यापासून घरी आता लाईव्ह पर्यंत मला माहिती नाही, मी अल्ट्रा वाईड अँगल मध्ये शूट करतोय, सिंगल लेन्स मध्ये. मला माहिती नाही कसा दिसतोय, तर मी एडिटिंग किंवा मी नंतर बघेन तेव्हा मला समजेल. बट मी करतोय, मला करायचं मी करतोय, मी एन्जॉय पण करतोय त्याच्यामध्ये. आणि हे जे रस्ते आहेत ना भाई, हे दाखवण्यासाठी भाई, असे गावचे रस्ते आहेत ना, गावच्या रस्त्यामध्ये सिंगल लेन जे असते ना, त्याच्यातच मजा असते. हे 5-4 त्या मजा नाही, ते हायवेचे ठीक आहे, अशा रस्त्यामध्ये अशीच रस्ते मजा असते, मजा वेगळी असते अशा कुठला. बघा ना भाई, असा जा, असं खाली उतरा, परत वरती चढा, खाली उतरा, वरती. आणि इथं स्पीड ब्रेकरची पण गरज नाही, रस्तेच खराब आहेत, गाड्या ऑलरेडी स्लोच जाणार ना, रस्तेच खराब गाडी स्लोच जाणार, स्पीड ब्रेकरची जास्त गरज नाही इकडे. पण बाई मजा येते, तुम्ही कुठेही गाडी चालवा, आणि जर तुम्ही कितीही स्पेशलिस्ट असाल गाडी चालवण्यामध्ये, पण तुम्हाला कोकणातील घाट, हे असे वेडी वगैरे वळणे घाटातले, हा 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 हा, काय सीन भाई. बस लाल परी भेटली आपल्याला, लाल परी पण दिसली, अशी काय आले ती समोरून, खतरनाक. काय लकी आहोत आपण. अरे काही तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, हे व्ह्यूच्या वगैरे बघा, व्ह्यू बघा, हा नजारा बघा भाई, अशी झाडं, मधून रस्ता, प्लेन रस्ता, काय पाहिजे अजून राव. हा सांगायचं एक राहून गेलं की भाई, मी गावी येतोय बाईकने, हे पप्पांना माहिती आहे, पप्पांना सांगितलंय, पण मम्मीला नाही माहितीये. सो तो एक मम्मीसाठी सरप्राईज आहे. सरप्राईज समजू शकता. मम्मीला मी बोललोय नाही येणार, नक्की नाही, कंटाळा आलाय, काय येऊन करू, सारखं सारखं फेऱ्या वगैरे. मी बोलतोय पागल आहेस काय, ये फटके मारीन, कानाखाली देईन, अशी तशी मम्मी बोलत होती. तर शेवटीला आईचं प्रेम थोडस, जेव्हा मी मुंबईला जात होतो शनिवारी मी रिटर्न, तेव्हा डोळ्यातून ते दिसत होतं, थोडस हळवी झालेली ती, की मी मुंबईला जात होतो ते. म्हणून मग मी ठरवलं की भाई, मी नव्हतं ठरवलं, मी एकदा आता जाणं गेलो नव्हतं रिटर्न, पण जेव्हा तो जो क्षण मम्मीच्या डोळ्यातून जे दिसला चेहरा असा पडतेला, तेव्हा विचार केला नाही की बाईक घेऊन येऊया, 1 हफ्त्यासाठी येऊया, मम्मी सोबत राहूया. तिला थोडस वाटतंय ना की सगळेजण येणार आहेत, आपण पण असूया. चल ठीक, मी पण येतो. चला, हा सुकून, मला वाटतंय हा ब्रिज इकडे तर ना आमच्या वरती, आणि मी आपल्या गावात रिच पोचलोच. आता फोडून पण रस्ता आहे, बट आपला गावाला आलो तर हे रस्तेच इम्पॉर्टंट आहेत ना. ते मी बसला जातो तिकडे, आणि मी आता आपल्या घराच्या दिशेने. होपसो मम्मीचे रिएक्शन काय असेल बघूया आपण. पप्पा नसतील, पप्पा शाळेत गेले असतील. सो चेक इट आउट.
मम्मी हे एवढ्या म्हणतो तर काय रिएक्शन आहे की नाही? झोपले की फोनवर आहे व्यस्त? काय आहे रे बाई, फोनवर व्यस्त आहे. हॅलो हॅलो, कुठं आहेस? हाय बँकेत आले. बोल ना, कुठे आहेस तू? बँकेत आलेस? हाय इकडे मुंबईलाच आहे. काय? मुंबईलाच आहे. अरे घरी आहे आता, बाहेर जातोय बाईकने. कुणीकडं? असं फिरून येतो जरा. तू कुठल्या बँकेत गेलोस? इकडे आपलं रत्नागिरी. रत्नागिरी बँकेत गेलोस? ठीक आहे चालेल, करतो नंतर आलो संध्याकाळी फोन. आता बाहेर कुणीकडे एवढं चाललंय? असं नाश्ता तरी केलास? हो, नाश्ता वगैरे केला असं राऊंड मारून येतो. उद्या येणार आहेस ना? बघू, नक्की नाही. काय नक्की नाही? करून फोन केला तर उद्या दादा येणार ना, दादा आला तरच नाही येतो. माझ्याशी काय आहे त्याचं? काय म्हणजे भाव आहेस, भावाशी काय असणार? मग मी आलो म्हणून मी आलो पाहिजे असं थोडी नाही. मी होतो तेव्हा तू होता का? नव्हता ना. अरे पण तेव्हा त्याचं कॉलेज होतं साहिल, त्याचं कॉलेज नसतं तर तो आला असता, माहितीये ना. एवढा तू तर लयच हे करायला लागलास मग आता तर. मग आता येऊन तरी काय करू मम्मी, मला सांग. आत्ताच मुंबईला गेलो, किती फेऱ्या मारायच्या सारख्या. पण आता गाडी हाय ना, म्हणून तुला बोलते. बघू, सांगतो. उद्याच उद्या मामा 30 तारखेला जाणारच आहे. बघू, उद्याच उद्या बघू. उद्याचा उद्या बघू. हा चल. तू कुठल्या बँकेत गेले वरती? रत्नागिरी. केशव महाराज बँकेत इथल्या? ठीक आहे चालेल, करतो संध्याकाळी फोन. काहीच मम्मीला तर माहितीच नाही ना. 0% आयडिया आहे मी आलोय. दम देते यार मला ती. बदलत तुम्ही. मी आता काय करू, तिला आणायला जाऊ की काय करू? आय थिंक सो आणायला जातो मी. एक काम करतो मी, आपल्याकडे चोरी बिरीचा काही संबंधच नाही येणार. मी हे मी काढून ठेवतो आणि तिला आणायला जातो. ती वरती बँकेत गेले काहीतरी कामासाठी. सो मी पहिलं हे काढतो आणि मग तिला घ्यायला जातो. मम्मी बँकेतच आहे आणि तिने अजून मला बघितलं नाही. आणि मेन सीन झाला की Insta360ची बॅटरी लो झाली. आता मला समजत नाही काय करू. सो मी फोनने शूट करणार आहे. आता फोनने आवाज कसा येतो काय माहिती नाही. मम्मी तिथं लाईनमध्ये उभी आहे. तिने बाईकचा आवाज ऐकला, बघायच्या आधीच मी थोडंसं पुढे आलो. आता मम्मी एकदा दाखवतो तुला. बघणार आहे मम्मी मला ह्या अवस्थेत ओळखते का? मी काच खाली करणं कप उभं राहणार. ती असं फोन चालू ठेवणार. ती जर समोरून निघून गेली की समजायचं नाही ओळखलं, नाही तर झालं की समजा ओळखलं. ते चेक करणार आहे मी. ओळखली आहे ना, बघूया किती वेळ आता केली ना. का हे हेल्मेट आणि हे सर्व तुला माहिती आहे, बट तरी पण एक बघूया काय होतं आणि काय नाही. मी आधी गाडी बाहेर चक्कर होते, गाडीला बघते. बघितलं नाही, ओळखलं नाही, ओळखलं माहिती नाही. मोबाईलमध्ये सवय झाली. लक्ष आहे का? नाही अजून ओळखलं नाही. ओळखलं मी बोलते ओळखीची वाटते गाडी. तू होतास कुठं? घरी बॅग ठेवत होतो. चल बस. तुला अजून पण वाटत नाही आलेलं ना? मला वाटलेलं तू सरळ जातेस की इथं थांबतेस बघत होता मी. शूज बघितले पण गाडी नाही ओळखली. नंबर नाही बघितला ना मी. कधी तू? हा 5:30 वाजता सकाळी. मावशीला बोलला? साधी सगळ्यांना माहिती आहे, पप्पांना पण माहिती आहे. मला बोलले नाही ते. मीच बोललो नको बोलायला. चल जाऊ घरी. इज रिच इन होम. रॉकी आपल्या जागेवरती आणि मम्मीला काही थोडं पण समजलं नाही की मी सरप्राईज. चला आता फ्रेश भाई. बरोबर 10:30ला पोचलो. हिला वेटिंगला गेलो म्हणून थोडासा वेळ झाला. आता 11:45 झालेत. बरोबर 10:30चा अंदाज होता. 10:30 वाजताच पोचलोय मी.